resource person also. Right now, our resource person, Dr. Amod Gurjar sir, working as an assistant professor in Matru Seva Sangh Institute of Social Work, Nagpur. Before this job, he had been worked as an assistant professor in Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwavidyalay, Mahatma Gandhi Fuji Guruji Center for Social Work, Wardha. He has a lot of professional and administrative experience. Besides, he has a tremendous experience in research work also. He has been delivered many guest lectures specifically on the research and participated in many seminar, conference and workshop. Besides, he has been published many research paper in international and national journals. Besides this, so far as the membership in professional bodies, he is a joint secretary of Bharatiya Samaj Karya Parishad, Maharashtra chapter, life member of Maharashtra Association of Social Work Educators, life member of Institute of Scholars, Bangalore. Besides this, these words are very few in favor of so far as his introduction is concerned. He is lot of, it's a sea of work, hard work. The words are lacking behind to introduce him as a professional social worker. So I welcome you, sir, on the behalf of my college, and I request you to guide us on the topic use of SPSS in research. Thank you. Madam. Thank you, sir. मला एक PPT शेअर करायची आहे. So एक मिनिट सर, एक काय म्हणते? PPT शेअर करा. हा, ओके ओके. सर आपण होस्ट चालेल आहात, आपण करू शकता. ओके 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 बिलकुल. व्हेरी गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. मी एक शेअर चॅट आपलं चॅटबॉक्स मध्ये एक लिंक शेअर केलेली आहे. आपण जे सॉफ्टवेअर आज बोलतोय ते SPSS. याचे लिगल राईट्स बेसिकली घ्यावे लागतात, त्याच्यानंतरच त्याला आपल्याला वापरता येतं. सो अशा स्थितीमध्ये याला एक अल्टरनेटिव्ह सॉफ्टवेअर आहे, त्याला म्हणतात PSPP. याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. फंक्शनिंग सेम आहे. जे आपण शिकणार आहोत, जे आपण बोलणार आहोत त्याच्याबद्दल सगळे फंक्शन्स ॲज इट इज त्या सॉफ्टवेअरमध्ये त्या लिंकमधून ज्यांना हवं, ज्यांना प्रॅक्टिस करायची आहे किंवा त्याच्यावर काम करायचं आहे तर ते त्याला डाउनलोड करून करू शकतात. फक्त एक प्रॉब्लेम असा आहे की SPSS मध्ये जनरली युनिकोड येतं, ज्याच्या माध्यमाने आपण मराठी किंवा हिंदीमधील डेटा देखील प्रोसेस करू शकतो. ते त्या PSPP मध्ये होणार नाही, मराठी स्पेशली किंवा हिंदी. तर इंग्लिशमध्ये त्याच्यात होईल, बट प्रॅक्टिस म्हणून त्याला तुम्ही वापरू शकता. सो याला घेऊन आपण पुढे जाऊया. हे समोर जाण्याच्या ऐवजी समोर जायच्या आधी याच्याबद्दल काही 2-3 गोष्टी आपल्याला थोडं समजून घ्यायला गरजेचं आहे. SPSS थिअरीच्या माध्यमातून शिकणं म्हणजे पुस्तक वाचून थोडंसं स्विमिंग शिकल्यासारखं आहे. कारण की नुसतं पुस्तक वाचून आपण स्विमिंग नाही शिकू शकत, त्याच्यासाठी आपल्याला स्विमिंग पूलमध्ये उतरावं लागतं. सो तरी आपण प्रयत्न करू. मोस्टली माझे जो काही मी व्हिज्युअल इमेजेस घेतलेले आहेत, ज्याच्या आधारे एक्झॅक्टली सॉफ्टवेअरमध्ये कसं दिसेल आणि कुठे काय होईल त्याच्याबद्दल थोडीशी आपल्याला आयडिया येईल. सो ज्यांना वाटलं की बा याच्यावर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्यासाठी मी लिंक कमेंट बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. सो त्याच्यातून डाउनलोड करून सेम फंक्शन्स मिळतील, सेम ऑप्शन्स आहेत, सगळ्या गोष्टी सेम आहे, फक्त दिसायला थोडंसं वेगळं आहे, एवढाच फरक राहील. सो ज्यांना वाटलं ते त्याच्यावर प्रॅक्टिस नक्कीच करू शकतील. So let's start with the session on SPSS, data processing and statistics. या दोन गोष्टी साधारणतः आपल्याला रिसर्च मध्ये कॉन्स्टंटली लागणाऱ्या आहेत. I hope my presentation is visual to everyone. Hello. Yes, sir. Yeah, it is visible, my presentation. Yes, sir. Clearly. Yeah. Okay. So
let's begin with the understanding about the what exactly the SPSS is. SPSS basically it is a statistical package for social sciences. हे नाव साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रचलित आहे आणि याचं सुरुवातीचं नाव सुद्धा हेच होतं, स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्सेस. इट इज अ कम्प्युटर बेस्ड अप्लिकेशन दॅट प्रोव्हाइड्स द स्टॅटिस्टिकल अनालिसिस ऑफ द डेटा. म्हणजे आपलं जे डेटा आहे जे आपण संकलित करतो त्याचं संख्यांकीय विश्लेषण करण्यासाठी हे कामाचं आपल्याला येतं. इट अलाउज इन डेप्थ डेटा ऍक्सेस अँड प्रिपरेशन, अनालिटिकल रिपोर्टिंग अँड ग्राफिक्स. या तीन गोष्टी खास करून इन डेप्थ डेटा ऍक्सेस, दुसरा आहे प्रिपरेशन, अनालिटिकल रिपोर्टिंग आणि ग्राफिक्स, या तीन गोष्टींवर जनरली हे काम करतं. याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पाहायचं झालं तर SPSS इज ओरिजिनली स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्सेस. लेटर मॉडिफाइड इट ॲज अ स्टॅटिस्टिकल प्रोडक्ट अँड सर्व्हिस सोल्युशन्स. बेसिकली गोष्ट अशी झाली की हे सॉफ्टवेअर आल्यानंतर हे केवळ सामाजिक क्षेत्रातील संशोधनापर्यंत मर्यादित न राहता हे बाकीच्या सायन्सेसमध्ये देखील वापरण्यात यायला लागलं आणि त्याच्यामुळे याचा जो स्कोप आहे तो थोडासा वाईट झाला आणि हा सोशल सायन्सेस पर्यंत लिमिटेड नाही राहिलं. आज मोस्टली ज्या फील्डमध्ये रिसर्चेस होतात त्या सगळ्या फील्ड्समध्ये याचा उपयोग प्रामुख्याने होतो. आता असं आहे की याच्या अल्टरनेटिव्हली बरेचसे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. जसं आपण आपल्या कम्प्युटरमध्ये जर का बोलतो तर विंडोज आहे, मॅक आहे, उबुंटू आहे, असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. बट मायक्रोसॉफ्ट जे आहे हे मेजरली आणि प्रॉमिनंटली वापरण्यात येणारं सॉफ्टवेअर आहे. तसंच स्टॅटिस्टिकल अनालिसिस सोबतही आहे. देर आर व्हेरियस सॉफ्टवेअर्स, आर आहे, PSPP मी सांगितलं ते आहे, अजून पायथन आहे, खूप सारे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. बट SPSS इज मोस्ट प्रॉमिनंटली अँड मोस्ट पॉप्युलर सॉफ्टवेअर जे साधारणतः जास्त प्रमाणात वापरण्यात येतं. इट वॉज रिलीज इन इट्स फर्स्ट व्हर्जन इन 1968 मध्ये सगळ्यात पहिले समोर ठेवण्यात आलं, आफ्टर बिंग डेव्हलप बाय दी नॉर्मन H. नी, डेल H. बेंट आणि C. हुडाई हुल. SPSS is among the most widely used program for statistical analysis in the social sciences. It is used by market researchers, health researchers, survey companies, government, educational researchers, market organizations and others. युनिव्हर्स वास्ट स्कोप आहे. जेवढे जिथे डेटा प्रोसेसिंग आणि डेटा अनालिसिस आहे तिथे तिथे याचा उपयोग होतो. आय होप सगळे पार्टिसिपेंट मराठी समजण्यासाठी सक्षम आहेत. मी मराठीत बोलतो, नाही तर मग आपल्याला हिंदी किंवा इंग्लिश मध्ये करता येईल. सो कोणाला लँग्वेजचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पॉइंट आउट करा, मी ते एक्सप्लेन करेल त्या भाषेमध्ये. द ओरिजिनल SPSS मॅन्युअल नेल बेंट अँड हुल 1970 मध्ये पहिलं याचं मॅन्युअल बनून आलं अँड हॅज बीन डिस्क्राइब ॲज वन ऑफ दी सोशोलॉजीज मोस्ट इन्फ्लुएन्शियल बुक. तेव्हाचं हे सगळ्यात प्रॉमिनंट बुक मानलं जातं ज्याच्यामध्ये SPSS कसं वापरावं याच्याबद्दल लिखाण मिळतं. In addition to the statistical analysis, data management, case selection, file reshaping, creating derivate data and data documentation, a metadata dictionary is stored in the data file, are features of the base software. SPSS was released its second version in 1972 and its company name was Induce-Nomi. Presently याचं जेवढं मला माहिती आहे 24वे वर्जन याचं सध्या मार्केटमध्ये आहे आणि आता याचे राईट्स जे आहेत हे IBM कडे आहेत. त्याच्या आधी PSW म्हणून एक कंपनी होती, त्यांच्याकडे याचे राईट्स होते. आता सध्या हे IBM कंपनी याच्यासोबत डील करते आणि आता जर का आपण SPSS विकत घ्यायला गेलो तर आपल्याला IBM कडून हे मिळेल. आता प्रश्न आहे की याचा उपयोग आपण कधी करायचा. सो याचे काही लिमिटेशन्सही आहेत, ते आपल्याला पहिले समजावं लागतील. आपण त्याच्याबद्दल बोलूया. सो SPSS इज लिमिटेड टू दी क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आता ही गोष्ट आपल्याला एक समजावं लागेल की जेव्हा जिथेही क्वांटिटेटिव्ह डेटा आहे, म्हणजे आपण त्याला संख्यात्मक डेटा किंवा आपण त्याला मात्रात्मक डेटा असं म्हणू शकतो, तो असेल तरच SPSS चा यूज करता येईल. क्वालिटेटिव्ह स्टडीज मध्ये SPSS चा यूज केला जात नाही. त्याच्यासाठी NVivo आणि तसे वेगवेगळे सॉफ्टवेअर बनलेले आहेत. सो इट इज लिमिटेड टू दी क्वांटिटेटिव्ह डेटा. ही एक गोष्ट क्लिअर आहे. इट प्रोसेस क्वांटिफाईड डेटा ओनली. आता असं आहे की आपण हे पण नाही म्हणू शकत की हा फक्त क्वांटिटेटिव्ह डेटा प्रोसेस करतो, ते क्वांटिटेटिव्ह रिसर्च साठी आहे का. हो, बट क्वालिटेटिव्ह डेटा सुद्धा प्रोसेस केला जाऊ शकतो, बशर्ते आपण क्वालिटेटिव्ह डेटाला क्वांटिफिकेशन करून क्वांटिफाईड डेटामध्ये त्याला कन्वर्ट करावं लागेल आणि मग त्याला आपण प्रोसेस याच्यामध्ये करू शकू. बट एकदा क्वालिटेटिव्ह डेटा हा क्वांटिफाईड केला आणि त्याचं क्वांटिफिकेशन झालं की अल्टिमेटली हा डेटा जो आहे
हा क्वांटिटेटिव्ह झालेला असेल. सो ही लिमिटेशन समजावं लागेल की जिथे क्वांटिटेटिव्ह डेटा आहे तिथेच याचा उपयोग करता येईल. क्वांटिटेटिव्ह डेटा नसेल तर याचा उपयोग करणं कठीण आहे. नाऊ एसपीएसएसचा वापर का आपण हाताने करू शकतो. एक पहिले तो ग्राफ पेपर असायचा आणि त्याच्या माध्यमाने करायचं, किंवा हे याच्यातही होतं, एक्सेल मध्ये सुद्धा डेटा प्रोसेसिंग करता येतं. वेगवेगळे माध्यम आहेत. बेसिकली डेटा प्रोसेस करण्यासाठी आपल्याला एक एक्सेल शीट सारख्या चौकोडे वेगवेगळे चौकोन असलेले सेल्स असलेले एक कोणती शीट असेल त्याच्यामध्ये डेटा प्रोसेस करता येतं. पण मग एसपीएसएस मध्ये का करायचं. सो याच्यात फरक एवढा आहे. पहिली गोष्ट आहे एफिशियन्सी. एसपीएसएस मध्ये डेटा प्रोसेस करताना आपल्याला जर का हाताने आपण एक टेबल बनवतो म्हटलं तर साधारणतः लेट्स से समजून घ्या आपल्याला 4-5 मिनिट लागतील एक सिंपल टेबल बनवायला. एसपीएसएस ची एफिशियन्सी अशी आहे की तुमचे जर का 1000 जरी प्रश्न असतील आणि एक बटन क्लिक केली तर तो 1000ही टेबल हार्डली 1 ते 1.5 मिनिटात बनवून तुमच्या समोर मांडेल आहे. तर याची एफिशियन्सी जबरदस्त आहे. आपण स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन जरी म्हटलं तर एक काय स्क्वेअर साधारणतः जर का 2x2 चा टेबल असेल तर कॅल्क्युलेट करायला साधारणतः एक 10 ते 15 मिनिटं लागेल. बट एसपीएसएस मध्ये तुम्ही 1000 काय स्क्वेअर एका बटन क्लिकवर विदिन अ फ्रॅक्शन ऑफ मिनिट, समजून घ्या मिनिटही नाही लागत, सेकंड्स मध्ये होतं, ते कॅल्क्युलेट करून तुमच्या समोर मांडेल आहे. सो याची इफिशियन्सी इज व्हेरी मच स्ट्रॉंगर दॅन एनी अदर मेथड. मी हे नाही म्हणणार एनी अदर सॉफ्टवेअर. सगळ्या सॉफ्टवेअरची बेसिकली मशीन आहे, एक बटन दाबली त्याला जे प्रोग्रामिंग दिलेलं आहे तेवढं तो कॅल्क्युलेट करून समोर मांडेल आहे. सो त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम नाही आहे. सो याला एसपीएसएस ला दुसऱ्या सॉफ्टवेअर सोबत कम्पेअर करण्यापेक्षा एक मॅन्युअल डेटा प्रोसेसिंग आणि एक एसपीएसएस थ्रू डेटा प्रोसेसिंग जर का आपण पाहिलं तर याची एफिशियन्सी ही ग्रेटर आहे. दुसरा कंट्रोल जास्त बेटर राहील कारण की ते थोडं इथिकल साईडला जातं. पण याच्यात एसपीएसएस मध्ये आपल्याजवळ कंट्रोल्स असतात. डेटाला कसं मांडायचं आहे, काय मांडायचं आहे, कशा प्रकारे मांडायचं आहे, कुठे एरर आहे, कुठे नाही आहे, कुठे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, हे सगळ्याचे कंट्रोल्स आपल्याजवळ असतात. तिसरा ॲक्युरसी. जनरली हाताने जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो किंवा आपण हाताने जेव्हा डेटा प्रोसेस केला जातो तेव्हा बरेचसे एरर्स डेव्हलप होतात. एसपीएसएस मध्ये अनलेस अँड अंटिल आपण डेटा फीड करताना काही चुका नाही केल्या तर कॅल्क्युलेशन्स मध्ये, आणि जर का याचे लिमिटेशन्स आपल्याला माहिती असतील एसपीएसएसचे, तर ॲक्युरेट तुम्हाला रिस्पॉन्सेस मिळतील. याच्यामधले जनरली जे फाइंडिंग्स दिलं ते ॲक्युरेट राहतील. त्याच्यामध्ये सहसा काही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही कॅल्क्युलेशनचा. जो ह्युमन एरर जो जर का डेटा एंट्रीचा सोडला तर कॅल्क्युलेशन मध्ये जो ह्युमन एरर आहे तो याच्यामध्ये येणार नाही अनलेस अँड अंटिल आपण त्याला बरोबर कमांड्स दिल्या. देन इट इज इझी टू एडिट. आता गोष्ट अशी आहे की तुमचा हा डेटा पूर्ण सॉफ्ट कॉपी मध्ये आहे, तो इट कॅन बी एडिटेड ॲट एनी टाइम. सो एडिट करणं थोडंसं याच्यामध्ये सोपी जातं जेव्हा एसपीएसएस मध्ये डेटा आहे तेव्हा, किंवा तत्सम कोणत्या सॉफ्टवेअर मध्ये डेटा आहे तेव्हा. रेकॉर्डिंग इज पॉसिबल. आता एसपीएसएस मध्ये हे सगळं सेव्ह करून तुमचं ओव्हरऑल रेकॉर्डिंगला मला मदत मिळणं तेवढं इझी होतं. देन इझी स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन. आपल्याला जेवढ्याही वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल टेस्ट लावायच्या आहेत या ऑलमोस्ट सगळ्या टेस्ट आपल्याला एसपीएसएस मध्ये अवेलेबल आहेत आणि विदिन अ क्लिक तो तुम्हाला सगळं कॅल्क्युलेट करून देऊन दिला. मला नाही माहिती तुमच्यापैकी किती जणांना आपलं काय स्क्वेअर बद्दल माहिती आहे. कदाचित आपल्याला हे एमएस केलेलं आहे. जनरली आपण हाताने जेव्हा काय स्क्वेअर कॅल्क्युलेट करतो तेव्हा गोष्ट अशी असते की आपल्याला एक क्रिटिकल व्हॅल्यू काढावी लागते. जी स्टॅटिस्टिकल पुस्तकाच्या मागे एक टेबल असतो, त्याच्यावरती डिग्री ऑफ फ्रीडम आणि लेवल ऑफ सिग्निफिकन्स ठरवून ते क्रिटिकल व्हॅल्यू काढल्या जाते आणि ती क्रिटिकल व्हॅल्यू किंवा त्याला टेबल व्हॅल्यू म्हणतात, ती कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूशी कम्पेअर करावी लागते. एसपीएसएस मध्ये हा सरळ तुम्हाला लेवल ऑफ सिग्निफिकन्स देतोय की तुमचं फाइंडिंग जे आहे ते कोणत्या लेवल ऑफ सिग्निफिकन्सवर सिग्निफिकंट आहे. सो जेव्हा एसपीएसएस ने काय स्कोअर कॅल्क्युलेट केला जातो तर तो मार्कआउट करतो सरळ लेवल ऑफ सिग्निफिकन्स. तर पुस्तकांमधूनही जर का त्या टेबलमध्ये पाहिलं तर लेवल ऑफ सिग्निफिकन्स जनरली 0.05 0.10 असं ते चालत राहतं 5-5च्या गॅपनी. बट एसपीएसएस जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा तो लेवल ऑफ सिग्निफिकन्स ॲक्युरेट देतो. म्हणजे तो तुम्हाला दिला कदाचित 0.0
0.012 असं काहीतरी दिलं आहे. सो ऍक्च्युअल व्हॅल्यूज तो आपल्याला समोर ठेवतो स्टॅटिस्टिकल अनालिसिस मध्ये. देन शेवटचा जो पॉईंट आहे दॅट इज लेस पेपरवर्क. कागदांचा संबंधच नाही अनलेस आपण जो जेवढा डेटा पानांवर कलेक्ट केला तेवढाच. अदरवाईज तो सुद्धा याच्यामध्ये पेपरवर्क याच्यामध्ये नाही. पूर्ण कम्प्लिटली सॉफ्ट कॉपीमध्ये तुमच्या कम्प्युटरमध्ये होईल. तो पेपरवर्कची याच्यामध्ये गरज नाही पडत. नाउ when we talk about the statistical analysis, जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स आहे तर डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये आपल्याला क्रॉस टॅब्युलेशन फ्रिक्वेन्सीज, डिस्क्रिप्टिव्ह एक्सप्लोर, डिस्क्रिप्टिव्ह रेशो स्टॅटिस्टिक्स एवढे सारे ऑप्शन्स मिळतात. बायव्हेरिएट स्टॅटिस्टिक्स मध्ये मीन्स, टी टेस्ट, एनोवा, कोरिलेशन, बायव्हेरिएट डिस्टन्सेस, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट हा आपल्याला कॅल्क्युलेट करून देऊ शकतो. जेव्हा स्टॅटिस्टिकल अनालिसिसची गोष्ट आहे, प्रिपरेशन फॉर न्यूमेरिकल आउटकम्स, लिनियर रिग्रेशन हे कॅल्क्युलेट करू शकेल. प्रिडिक्शन फॉर आयडेंटिफाइंग ग्रुप्स, फॅक्टर अनालिसिस, क्लस्टर अनालिसिस, 2 स्टेप, के मीन्स, हेरार्चिकल, डिस्क्रिमिनंट, जिओस्पाइटल अनालिसिस, सिम्युलेशन्स, आर एक्सटेन्शन, पायथन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या सगळ्या गोष्टी हा याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करून देऊ शकतो. सो दिस इज वॉज द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ SPSS. आता SPSS कसं वापरायचं याच्यापर्यंत पोहोचण्याआधी आपल्याला बेसिकली एक गोष्ट समजावी लागेल की SPSS इज हेल्पफुल इन अ डेटा प्रोसेसिंग. तर SPSS ला बेसिकली जर का समजायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला डेटा प्रोसेसिंग काय आहे हे समजावं लागेल. तथ्य प्रक्रिया आपण त्याला म्हणतो साधारणतः, की याचं प्रोसेसिंग कसं होतं, त्याच्यामध्ये काय काय स्टेप्स आहेत त्या पहिले पाहूया आणि मग नंतर मग SPSSच्या ऍक्च्युअल व्हिज्युअल इफेक्ट्सवर आपण थोडंसं जाण्याचा प्रयत्न करूया. सो बेसिकली डेटा कलेक्ट झाल्यानंतर आपण सगळे फॉर्म्स जे असतात त्याला आपण एकत्रित करतो. सो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले स्क्रुटनी होतं. जनरली मी जे सजेस्ट करतो की आपलं सॅम्पल साईज जेवढं असेल त्याच्यापेक्षा 10% सॅम्पल एक्स्ट्रा घ्या, कारण की त्याच्यामध्ये ड्रॉपआउट्स असतात. काही जण पूर्ण उत्तर देत नाही, कधी कधी तो पूर्ण होणं पॉसिबल होत नाही, तशा वेळेस थोडंसं जास्त घेतलं जातं. आणि मग त्यातले जेवढे प्रॉपरली फिलअप आहे, आपल्याला जेवढा आकडा पाहिजे तेवढे टूल्स वेगळे काढायचे जे प्रॉपरली फिलअप झालेले आहेत, ते स्क्रुटनाइज करून जेवढे अनफिल्ड आपला जो नेमका आकडा जो ठरवलेला आहे सॅम्पलचा तेवढे आकडे आपण फॉर्म्स त्याला वेगळे काढायचे आणि त्याला घेऊन मग पुढे जायचं. देन त्याच्यानंतर आपल्या टूल्सला नंबरिंग होतं, कारण की ज्या नंबरचा टूल आहे तो त्याच रो मध्ये गेला पाहिजे याची आपण थोडीशी खात्री घेत असतो. तर त्याच्यासाठी नंबरिंग केलं जातं. त्याच्यानंतर जे मी थोड्या वेळ आधी बोललो होतो की आपल्याला बेसिकली काही क्वालिटेटिव्ह डेटा सुद्धा आपण कलेक्ट करत असतो. आता तो कसा, तर आपण सहसा काही ओपन एंड क्वेश्चन्स घेतो, काही क्लोज एंड क्वेश्चन घेतो, काही सेमी ओपन एंड क्वेश्चन्स असतात. आता जे ओपन एंड क्वेश्चन्स आहेत दीज आर नथिंग बट दी काइंड ऑफ क्वालिटेटिव्ह डेटा. तर आता याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल क्वांटिटेटिव्ह डेटामध्ये. त्याच्या प्रोसेसला म्हणतात, या प्रोसेसला म्हटलं जातं क्वांटिफिकेशन ऑफ क्वालिटेटिव्ह डेटा, ज्याला आपण मोजण्यालायक बनवण्याचा प्रयत्न करतो, संख्यात्मक तथ्यांमध्ये परिवर्तित करतो. त्यासाठी आपला जो डेटा आलेला आहे जो ओपन एंड मध्ये, एक तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. एक, डेटा कलेक्ट करताना आपण एक नॉर्मल भाषेमध्ये त्याला मांडलं जातं. आता त्या ओपन एंड क्वेश्चन मध्ये होऊ शकतं की 4-5 उत्तरदात्यांनी आपल्याला एक सेम माहिती वेगवेगळ्या शब्दांमध्ये सांगितली, किंवा जी माहिती सांगितली ती थोडीशी सायंटिफिक भाषेमध्ये नाहीये, एक नॉर्मल लँग्वेजमध्ये. तर अशा वेळेस त्याला एडिट करून त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. आणि देन त्याच्यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे त्याला म्हणतात क्लासिफिकेशन. सो मग जिथे असा डेटा आलेला आहे, असे रिस्पॉन्सेस आहेत ज्यांना एका ग्रुपमध्ये टाकून त्याला एक विशिष्ट टॅग देता येईल, अशा गोष्टी करून त्याचं क्लासिफिकेशन करून वेगवेगळ्या कॅटेगरीज डेव्हलप केल्या जातात प्रत्येक उत्तरांच्या. हे झाल्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे दॅट इज कोडबुक डेटा डेफिनेशन फाईल. याच्यानंतर आपण ह्या रिस्पॉन्सेसला संकेत देत असतो. हे संकेत देताना सहसा, किंवा हा बेसिकली एक छोटासा एक गोल्डन रूल आहे डेटा प्रोसेसिंगचा, की जेव्हा आपण डेटा प्रोसेस करतो तेव्हा हे जे कोड्स असाइन केले जातात हे नेहमी न्यूमरिकल फॉर्म मध्ये असतात. अल्फाबेटिक फॉर्म मध्ये सहसा याला नाही दिल्या जात. याचं रिझन आहे, जेव्हा आपण याच्याबद्दल स्केलिंग आणि इंडेक्सिंग ह्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा आपल्याला 1+1 किंवा 1+2 जर का केलं तर 3 उत्तर हे काढता येतं. पण जर का आपण रिस्पॉन्सेस ABCD दिले तर A+A करा असं म्हटलं तर मग प्रॉब्लेम क्रिएट होणार. मग आपण त्याला खूप चांगल्याने कॅल्क्युलेट नाही करू शकणार, त्याचे लिमिटेशन्स राहतील.
सो जेव्हा आपण संकेतीकरण करणार आहे, कोडबुक डेव्हलप करणार आहे, त्याच्या वेळेस जेव्हा आपण ज्या ज्या रिस्पॉन्सेसला कोड देणार आहोत ते सगळे न्यूमरिकल फॉर्म मध्ये असले तर जास्त बेटर आहे, कारण की पुढचं कॅल्क्युलेशन थोडंसं इझी होईल, नाही तर किचकट होत जाईल. हे संकेत दिल्यानंतर त्याची संकेत पुस्तिका तयार केली जाते, ज्याला आपण कोडबुक म्हणतो, ज्याला काही ठिकाणी डेटा डेफिनेशन फाईल सुद्धा म्हणतात. SPSSच्या लँग्वेजमध्ये याला व्हेरिएबल व्ह्यू म्हणतात. म्हणजे 3 वेगवेगळ्या नावांनी याला ओळखलं जातं. एकदा आपली संकेत पुस्तिका तयार झाली, डेटा डेफिनेशन फाईल तयार झालं की मग त्या आधारे डेटा एंट्री केला जातो. डेटा एंट्री करताना याच्यामध्ये देखील काही गोष्टी ज्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डेटा एंट्रीमध्ये आपल्याला कोणताही असा एक भाग हवा आहे जिथे खूप सारे रोज असतील आणि खूप सारे कॉलम्स असतील, म्हणजे चौकोनांची वही. अक्षरशः आपल्या लहानपणीची गणिताची जी वही आहे चौकोन असलेली, त्याच्यामध्ये सुद्धा डेटा प्रोसेस करता येतो, काही प्रॉब्लेम नाही. सो आपल्याला त्याची गरज लागेल. आता तसंच कम्प्युटर बेसिसवर बोलायचं झालं तर आपण एक्सेल मध्ये सुद्धा हे करू शकतो. SPSS ची फाईल जर का ओपन करून पाहाल, कोणाजवळ जर का SPSS असेल, हे दिसायला एक्झॅक्टली एक्सेल सारखं असतं. त्याच्यामध्ये दुसरा काही दिसायला फरक नसतो, बट फंक्शन्स मध्ये थोडासा त्याच्यामध्ये फरक आहे. सो डेटा एंट्री केली जाते. त्याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की जेवढे कॉलम्स आहेत ते कॉलम्स असाइन होतात प्रश्न क्रमांकाला. आपल्या टूलमध्ये जेवढे प्रश्न असतील किंवा ऍस्पेक्ट्स असतील ज्याच्याबद्दल आपण डेटा कलेक्ट केलेला आहे, तेवढे कॉलम्स असाइन केले जातात. दुसरा जो पार्ट असतो रोज, हे रोज आपल्या फॉर्मसाठी किंवा आपल्या केसेससाठी असाइन होतात. याला जनरल इंग्लिशमध्ये केसेस म्हणतात. किती केसेस एंटर करू तेवढा रोज लागतील. जर का 60 उत्तर जाते असतील तर 60 आपल्याला रो लागतील, 200 उत्तर जाते असतील तर 200 रोज लागतील त्याच्यामधल्या. सो हे क्लिअर आहे. कॉलम मध्ये प्रश्नच राहतील, हे पक्का आहे. रोज मध्ये तुमच्या केसेस असतील किंवा रिस्पॉन्डंट्स असतील, हे देखील क्लिअर आहे. ही डेटा एंट्री झाल्यानंतर याला जे तयार होतं त्याला आपण म्हणतो मास्टर चार्ट. याला डेटा मॅट्रिक्स सुद्धा म्हटलं जातं. याला SPSSच्या भाषेमध्ये डेटा व्ह्यू सुद्धा म्हणतात. देन त्याच्यानंतर काउंटिंग होतं. हे काउंटिंग करताना बेसिकली डेटा एंट्री झालेले एरर्स कॅल्क्युलेट करावे लागतात, की आपण डेटा एंट्री करताना बरोबर डेटा एंट्री केलेली आहे का. कधी टोटल मॅच नाही होत, कधी कधी आपण जे रिस्पॉन्सेस घेतलेले आहे ते रिस्पॉन्सेस मॅच नाही होत. डेटा एंट्री करताना बरेच ठिकाणी एका भलत्या कॉलम मध्ये भलत्याच कॉलमच्या प्रश्नाचं उत्तर येऊन जातं. या सगळ्या गोष्टी होतात, या कम्प्युटरमध्ये सुद्धा होतात. सो SPSS मध्ये तसं करताना कसं कॅल्क्युलेट करायचं त्याचे मी व्हिज्युअल इमेजेस जोडलेले आहेत. सो आपण जनरली काउंटिंग करूया. त्याच्यानंतर कोणते रिस्पॉन्सेसला किती टक्के आलेले ते कॅल्क्युलेट केलं जातं. त्याच्यानंतर टॅब्युलेशन आणि ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ डेटा होतं. आपण जनरली टेबल्स ठरवतो. सिंपल टेबल बनवायचे आहे आपल्याला, बायव्हेरिएट टेबल बनवायचे आहे, क्रॉस टेबल बनवायचे आहे, मल्टीव्हेरिएट टेबल बनवायचे आहे, ट्रायव्हेरिएट टेबल बनवायचे आहे, ठरवल्या जातं. आणि त्याच आधारावर ग्राफिकल प्रेझेंटेशन सुद्धा ठरवल्या जातं. तुमच्या माहितीसाठी SPSS मध्ये ग्राफिकल प्रेझेंटेशन सुद्धा होतं, ग्राफ सुद्धा बनवले जातात. बट मला पर्सनली विचाराल तर मी SPSS मधून ग्राफ्स बनवत नाही. त्याचं कारण असं, कारण की व्हिज्युअल इफेक्ट जे आहेत ते SPSS चे ग्राफ जर का पाहिले तर ते तेवढे अट्रॅक्टिव्ह नसतात आणि खूपच सिंपल फॉर्म मध्ये ते बनवले जातात. मी त्याचा वापर नाही करत. मी वर्ड मायक्रोसॉफ्ट मध्ये त्याचे ग्राफ्स बनवतो. हे झाल्यानंतर मग स्टॅटिस्टिकल अनालिसिस होतं. स्टॅटिस्टिकल अनालिसिस झालं की मग आपला लेआउट बनवून आपण आपल्या रायटिंगसाठी आपला रिपोर्ट तयार होतो आणि मग त्याच्यानंतर आपण रायटिंग चालू करतो. तो डेटा प्रोसेसिंग मध्ये स्टॅटिस्टिकल अनालिसिस पर्यंत आपल्या ह्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत या इन्व्हॉल्व असतात. आता आपण चालू करूया की SPSS ओपन केल्यानंतर दिसतं कसं. ज्यांनी कोणी मी जी लिंक शेअर केली होती कमेंट बॉक्समध्ये, ती जर का डाउनलोड केली असेल PSPP, ते ओपन केलं तर ते सुद्धा असंच दिसेल एक्झॅक्टली जसं मी आता समोर इमेज तुमच्या दिसते. आय होप तुम्हाला इमेज दिसते समोर. हॅलो. हो दिसतोय सर. हा. सो ही जी इमेज आहे समोर, कोणताही SPSS किंवा PSPP ओपन केल्यानंतर एक अशी विंडो ओपन होईल. मी जे तुम्हाला म्हटलं होतं दिसायला एक्झॅक्टली एक्सेल सारखं आहे, फक्त फंक्शन्स वेगवेगळे आहेत थोडेसे. याच्या खालती पहा एक सर्कल केलेला आहे. तिथे दोन गोष्टी मांडलेल्या आहेत, एक आहे डेटा व्ह्यू आणि दुसरा व्हेरिएबल व्ह्यू. ठीक आहे. डेटा व्ह्यू म्हणजे सोप्या भाषेत आपला मास्टर चार्ट आणि व्हेरिएबल व्ह्यू म्हणजे आपल्या सोप्या भाषेत आपलं कोडबुक, संकेत पुस्तिका. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की एक डेटा व्ह्यू आहे, दुसरा आहे व्हेरिएबल व्ह्यू. दुसरा जो मी एक रूल सांगितला होता की कॉलम मध्ये प्रश्न असाइन होतील. जसं पहा यांनी व्हेरिएबल्स मध्ये मांडलेला वेट, मीन्स, फास्ट, ब्रिंग, वोमिट, हे सगळे काय त्या स्टडीचे जे आहेत ते प्रश्न आहेत किंवा ऍस्पेक्ट्स आहेत ज्याच्याबद्दल स्टडी केला गेलेला आहे.
नंतर रोज मध्ये पहा तिथे केसेस लिहिला 1 2 3 4 टोटल 26 पर्यंत आकडे हे जेवढं खालती जाईल तेवढं वाढत जातं. हे सगळे तुमचे उत्तरदाता क्रमांक म्हणू शकता, रिस्पॉन्डंट म्हणू शकता किंवा तुमचा फॉर्मचा नंबर म्हणू शकता. आता जनरली आपण जे फॉर्मचे नंबर जेव्हा असाइन करायचे, मी नंबरिंग म्हणून एक स्टेप सांगितली याच्यामध्ये डेटा प्रोसेसिंग मध्ये, तर तिथे होतं असं की आपण ज्या फॉर्मला 1 नंबर दिला तो ह्या 1 नंबरच्या ठिकाणीच एंटर व्हायला हवा, कारण की जेव्हा एरर कॅल्क्युलेट केला जातो आणि काही एरर डेटा एंट्री मधला असला तर तो फॉर्म पुन्हा उघडून चेक करावा लागतो. तर तो जर का एरर पहिल्या रो मध्ये असेल तर पहिल्या नंबरचा फॉर्म काढला जातो. तो एरर जर का 10व्या नंबरच्या रो मध्ये असेल तर 10व्या नंबरचा फॉर्म काढून त्या प्रश्नाला सुधारवण्याचा प्रयत्न केला जातो. सो हे ओव्हरऑल दिसायला SPSS असं असेल. त्याच्यामध्ये पुन्हा मी रिपीट करतो, व्हेरिएबल व्ह्यू म्हणजे आपले प्रश्न जे कॉलम्स मध्ये असतील, केसेस किंवा आपण त्याला रिस्पॉन्डंट नंबर म्हणू शकतो ते रो मध्ये असतील, 2 खालती बटन मिळतील. आता जे रिसेंट आहे SPSS ते दिसायला असं नाही, त्याच्यामध्ये ग्राफिक्स यूज केलेलं आहे, प्रॉपर मोठ्या बटन्स दिसतील, बट फंक्शन हेच आहे. सेम स्ट्रक्चर जे आहे ओव्हरऑल ते देखील असंच आहे. त्याच्यामध्ये डेटा व्ह्यू आणि व्हेरिएबल व्ह्यू म्हटलं तर आपलं संकेत पुस्तिका आणि डेटा व्ह्यू म्हटलं तर आपलं मास्टर चार्ट, असं हे पूर्ण ओव्हरऑल स्ट्रक्चर राहिलं SPSS सुरुवातीला. या 2च पेज मध्ये पूर्ण SPSS चालणार आहे आणि बाकी जे वरतीच्या बटन्स आहेत त्यामुळे वेगवेगळ्या वापरून कसं कुठे काय करायचं त्याच्याबद्दल आपण समजूया. व्हेरिएबल व्ह्यू, आता डेटा एंट्री जी आहे ती करण्याच्या पहिले आपल्याला कम्प्युटरला सांगावं लागेल की पहिला क्रमांक, पहिली ओळ कोणत्या प्रश्नासाठी आहे, त्या प्रश्नामध्ये कोणकोणते रिस्पॉन्सेस आहेत, त्या रिस्पॉन्सेसचा कोड काय आहे, हे सगळं आपल्याला कम्प्युटरला पहिले सांगावं लागेल. मी नेहमी SPSSचे जेव्हा क्लासेस घेतो किंवा कम्प्युटरचे क्लासेस घेतो तेव्हा मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की अल्टिमेटली कोणताही सॉफ्टवेअर किंवा इव्हन कम्प्युटर सुद्धा हे गध्यासारखं काम करतं. गधा आपण याच्यासाठी म्हणतोय, त्याला सांगताम्या म्हणता येईल एक दुसऱ्या भाषेमध्ये झालं. याला तुम्ही जेवढं सांगाल तो तसा करेल. हा स्वतःचं डोकं जास्त नाही लावणार. जी कमांड दिली ती कमांड तो आपल्याला कॅल्क्युलेट करून देऊन देणार आहे. तर याच्यात तुम्ही जेवढ्या स्पेसिफिकली डेटा एंटर कराल तेवढ्या स्पेसिफिकली तुम्हाला आन्सर्स मिळतील. तुमची टाकताना चुकी झाली तुम्हाला उत्तर चुकीचं मिळेल. हे खूप क्लिअर आहे. सो आता सगळ्यात पहिले आपल्याला त्याला सांगायचं आहे की मग आता हा आपल्या याच्यात किती प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाचा पूर्ण उल्लेख करावा लागेल आहे. मग त्याच्यामध्ये काय काय रिस्पॉन्सेस आहे, कोणते कोणते ऑप्शन्स आहेत, त्याचे संकेत काय आहेत, त्याचा टाईप काय, हे सगळं आपल्याला सांगावं लागेल. सो फर्स्ट स्टेप इज व्हेरिएबल व्ह्यू वर क्लिक करायचं. व्हेरिएबल व्ह्यू वर क्लिक केल्यानंतर पहिली जी रो येते ती आहे नेम म्हणून. इथे साधारणतः असं आहे की याच्यामध्ये काही नाही टाकलं तर तो VAR1 म्हणजे व्हेरिएबल 1 असं सुमोटली की तो घेऊन घेतो. त्याला आपल्याला असं काही मुद्दामून टाकावं लागतं असं नाही. बट याच्यात एक प्रॅक्टिस अशी चांगली आहे जे मी अडॉप्ट करतो. त्याच्यामध्ये मी जनरली प्रश्न क्रमांक टाकतो. तर त्याला मी Q1 टाकतो. प्रश्न क्रमांक पहिला जर का एंटर करायचा असेल तर मी पहिल्या कॉलम मध्ये लिहिला Q1 की आता मी प्रश्न क्रमांक 1 बद्दल सांगतोय. हा जो कॉलम आहे हा अल्फा न्यूमरिक कॉलम आहे. याच्यामध्ये नुसतं अल्फाबेट टाकाल तरी तो घेणार नाही, नुसतं नंबर टाकाल तरी तो घेणार नाही. तर मी जनरली काय करतो मग अशा वेळेस की एक Q1 किंवा मराठीतून करायचं असेल तर प्र1 हा स्पेस पण घेत नाही आणि याच्यामध्ये बाकीचे कॅरेक्टर्स डॉट स्पेस अंडरस्कोर या सगळ्या गोष्टी नाही घेणार. तर सरळ तिथे प्र1 चिपकून तिथे एंटर करून द्यायचं. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 पहिला जो ओळ आहे त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे तिथे प्रश्नाचा क्रमांक आपण टाकला. देन त्याच्यानंतर दुसरा जो आपला जो कॉलम येईल तो येईल लेबल्स म्हणून. तुम्हाला समोर नेम, टाईप, विड्थ, डेसिमल आणि लेबल, या लेबल मध्ये जाऊन तुमचा जो प्रश्न आहे तो तिथे पेस्ट करून द्यायचा आहे. बरोबर, एक लिहिलं आणि सर्व लेबल मध्ये क्लिक केलं ती पूर्ण रो जी आहे ती एका पहिल्या प्रश्नासाठी असाइन होऊन जाईल. लेबल मध्ये जाऊन तुमचा पहिला प्रश्न आयदर लिहा किंवा मग तिथे पेस्ट करा. त्याच्यानंतर जी दुसरी स्टेप येईल त्याला म्हणतात व्हॅल्यूज. आता इथे एक गोष्ट समजावी लागेल, लेबल म्हणजे प्रश्न आणि व्हॅल्यू म्हणजे रिस्पॉन्सेस. तर व्हॅल्यूज वर क्लिक केल्यानंतर तिथे पण एक छोटीशी बटन दिसते, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल. आता इथे आपल्याला सांगावं लागेल की पहिल्या प्रश्नाचे जे उत्तर आहे त्याच्यात 1 म्हणजे काय, 2 म्हणजे काय, 3 म्हणजे काय, 4 म्हणजे काय. तसं इथे 1 लिहिलंय, अबुधाबी लिहिलंय आणि ऍड वर क्लिक करायचं. मग दुसरं ऑप्शन, मग तिसरं ऑप्शन, असे सगळे ऑप्शन फीड करून त्याला ऍड करत जायचं. ऍड केल्यानंतर ओकेची बटन दाबायची, म्हणजे मग आपला पहिला प्रश्न पूर्णपणे एंटर करून तिथे झाला.
देन क्लिक ऑन द रो टू नेम द सेल अँड टाईप टोफेल किंवा तसं तुम्हाला जे लिहायचं आहे ते त्याच्यात तुम्ही तुमचा प्रश्न तिथे टाकू शकता. देन क्लिक द रो टू लेबल द सेल टाईप द पेपर बेस्ड टोफेल स्कोर. आता याच्यामध्ये तुम्ही तुमचा प्रश्न टाकायचा, अगेन प्रश्न क्रमांक टाकायचा, व्हॅल्यू मध्ये त्याचे रिस्पॉन्सेस टाकायचे. मग तिसरा प्रश्न, मग चौथा प्रश्न, असे आपण जो कोडबुक बनवलेला आहे ते कोडबुक पूर्णपणे याच्यामध्ये एंटर करायचे. म्हणजे मग आता आपल्याला SPSS ची जी फाईल आहे ती तयार झाली. आय होप ही सांगायची गोष्ट नाही आहे की ती फाईल सेव्ह करत जायची, नाही तर पूर्ण एंटर कराल आणि म्हणाल की बाबा या सेशन मध्ये सांगितलंच नव्हतं की फाईल सेव्ह करायची. सो दॅट इज ऍक्च्युली एक सिंपल गोष्ट आहे जी सगळ्यांना करावी लागेल. ती फाईल सेव्ह करून ठेवायची. असे पुढे पुढे प्रश्न टाकत जायचे. जेवढे प्रश्न आहेत तेवढे टाकून त्याला ओके ओके करत जायचं आहे. हे झालं की त्याच्यानंतर एकदा आपली ही पूर्ण डेटा एंट्री आपला जो संकेत पुस्तिका आहे ही पूर्णपणे एकदा आपल्या व्हेरिएबल व्ह्यू मध्ये एंटर झाली की त्याच्यानंतर मग आपल्याला जायचं आहे डेटा व्ह्यू मध्ये, जे खालती बटन असेल SPSS. हे झाल्यानंतर वरती बघा, यांनी प्रश्न क्रमांक जे टाकले होते ते सगळे वरती आलेले आहेत आणि खालती त्याच्या केसेस आलेले आहेत. त्याच्यानंतर याची डेटा एंट्री होते. डेटा एंट्री जनरली आडवी होते, रो मध्ये. पहिला फॉर्म घ्यायचं, पहिला आडव्या याच्यात त्या प्रश्नाच्या खाली त्याचा रिस्पॉन्स जो आला त्याचा संकेत आता इथे टाकत जायचा आहे. हे करताना 2-3 गोष्टीच्या प्रामुख्याने लक्ष द्यायच्या आहेत. त्या अशा की जेव्हा आपण टूल बनवतो ज्याच्यावर आपण तथ्य संकलित करणार आहोत, ते बनवताना जर का त्याला प्री-कोडेड बनवला तर इथे जास्त मशक्कत करण्याची गरज पडणार नाही. पण जर का टूल प्री-कोडेड नसेल तर मग कोडबुक बनवताना थोड्या समस्या निर्माण होतात आणि मग ते थोडंसं हार्ड बनतं. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही तुमच्या टूलमध्ये ज्या रिस्पॉन्सला जो संकेत दिलेला आहे तोच नेहमी ठेवा शेवटपर्यंत. नाहीतर मग डेटा एंट्री करताना प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मग ते दोन्ही घेऊन बसावं लागतं. आपला क्वेश्चनर घ्यायचा किंवा इंटरव्ह्यू शेड्यूल जो काय असेल ज्याचा डेटा कलेक्शन केलेला आहे तो घ्यायचा. मग त्याचा रिस्पॉन्स मध्ये इथे कोड वेगळा आहे, तो मग कोडबुक मध्ये पाहायचा, तिथे कोड वेगळा आहे, मग तो तिथे एंटर करायचा. एक समजावं लागेल, व्हेरिएबल व्ह्यू मध्ये आपण त्याला ज्या रिस्पॉन्सेसचा जो कोड असाइन केलेला आहे तोच कोड आपल्याला इथे एंटर करावा लागेल. वेगळा केला तर एरर येईल. तो कसा येईल आपण पुढे जाऊ. सो अशा प्रकारे हा याच्यात पूर्ण डेटा एंटर केला जातो. सगळे डेटा त्याच्यात एंटर झाला की हे दिसायला थोडंसं असं दिसेल, हाताने लिहिलेला मास्टर चार्ट सुद्धा दिसायला असाच दिसतो. सो हे पूर्ण होईल. डेटा एंट्री पूर्ण झाली की मग आपण पुढे जाऊ शकतो. याच्यात इन्युमरस डेटा एंटर केला जाऊ शकतो. याला काहीही मर्यादा नाही. म्हणजे जवळपास नाही काय तर 20-25 हजार सॅम्पल्सचा एक स्टडी आम्ही SPSS मध्ये मी स्वतः करून चुकलेलो. तर त्याच्यामध्ये असं नाही की रो एवढाच टाकता येतील किंवा प्रश्न एवढेच टाकता येतील, याची काहीही मर्यादा याच्यामध्ये नाही. डेटा एंट्री झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे महत्वाची, दॅट इज एरर करेक्शन. आता मी एक गोष्ट बोललो होतो की आपण शेवटी माणूस आहे आणि डेटा एंट्री करताना बऱ्याचशा चुका होतात. त्याचे वेगवेगळे कारण आहे. कधी कधी डेटा आपण खूप स्पीडली एंटर करायला जातो तर एकाच्या ऐवजी 2 दाबल्या जातं, भलते आकडे दाबल्या जातात किंवा कधी कधी मागे सुटून जातो आपण. तर अशा वेळेस भलत्या प्रश्नाच्या कॉलम मध्ये भलते रिस्पॉन्सेस किंवा भलते कोड येणं खूप साहजिक आहे. तर आपल्याला SPSS मध्ये डेटा एंटर केल्यानंतर, डेटा एंट्री झाल्यानंतर सरळ टेबल बनवायला न जाता पहिले आपल्या एंट्रीज मधले आपल्याला एरर जे आलेले आहेत त्याला करेक्ट करावं लागेल. याच्यासाठी सर्वप्रथम जर का तुम्ही वरती बघाल SPSSच्या वरच्या सगळ्यात लाईन मध्ये फंक्शन्स मध्ये एक अनालाइज म्हणून एक ऑप्शन मिळेल. त्या अनालाइज वर क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर एक छोटीशी विंडो ओपन होईल. त्याच्यामधून आपल्याला जायचं डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये गेल्यानंतर फ्रिक्वेन्सीज म्हणून एक छोटीशी विंडो ओपन होईल. त्याच्यात फ्रिक्वेन्सीज वर क्लिक करायचं. तर मी खालती जशी विंडो दाखवली 20 नंबरवर तशी एक विंडो ओपन होईल. आता याच्यामध्ये सिलेक्ट ऑल द व्हेरिएबल्स अँड क्लिक द एरो टू मूव्ह देम टू द राईट साइड. आता याच्यामध्ये 2 वेगवेगळे पांढरे चौकोन आहेत. एका साईडला तुम्हाला तुमचे जेवढे प्रश्न आहेत हे प्रश्न दिसतील जेवढे तुम्ही एंटर केलेले आहेत, आणि दुसरा साईड रिकामी राहिला. जिथे माझ्या इमेज मध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिसत असतील ते तिथे नसणार.
आता तुम्हाला करायचं हे आहे की या साईडचे जेवढेही प्रश्न आहेत त्याला कंट्रोल ए दाबायचं आणि सगळे प्रश्न निळे होऊन जातील. त्याच्यानंतर मध्ये जी बटन दिसते एरोची त्याला क्लिक करायचं, ते सगळेच्या सगळे प्रश्न दुसऱ्या बॉक्समध्ये येऊन जातील. हे झाल्यानंतर याच्यावर ओके म्हणून क्लिक करायचं. हे ओके म्हणून क्लिक केलं की तुमचे जेवढेही टेबल्स आहेत ते बनवून एक दुसऱ्या विंडोमध्ये ओपन होऊन जातील. सिंपल टेबल्स जेवढे प्रश्न टाकले होते ते सगळे टेबल बनवून येतील. आता हे सिंपल टेबल्स बनले, पण या सिंपल टेबल्स मध्ये आपल्याला एरर्सला ओळखायचं आहे की कुठे कुठे काय काय चुका झालेल्या आहेत. साधारणतः प्रामुख्याने जे 2 एरर आहेत जे टेबल्स मध्ये आढळून येतात. जसं पहा, समोर एक टेबल मी मांडलेला आहे, त्याच्यामध्ये मुख्य व्यवसाय लिहिलेला आहे आणि वरती 0.00 एक ऑप्शन आले, असे 3 लोक आहेत, 3.8%. आणि खालती मिसिंग सिस्टीम आलेला आहे, त्याच्यामध्ये एक त्याचा पर्सेंटेज आहे 1.3. आता ह्या 2 गोष्टी एरर ओळखायला, डेटा एंट्रीतल्या एरर ओळखायला आपल्याला मदत करतील. जसे का ना एक लेक्चर आता गोष्ट अशी झाली की ह्या 2 गोष्टी याच्यामुळे होतात, आपण त्याला सांगताना सांगितलं खेती म्हणजे 1, मजदुरी म्हणजे 2, नोकरी म्हणजे 3, जनरल स्टोअर म्हणजे 4. त्याला हे नाही सांगितलं तर शून्य म्हणजे काय. तर आता 2 पॉसिबिलिटी आहे, एक तर शून्य म्हणजे काय हे सांगायचं राहून गेलं, नाही तर शून्य असं काही ऑप्शनच नव्हतं त्या प्रश्नाला. या 2 परिस्थितींमध्ये हा शून्य इथे सापडेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं, या प्रश्नाचा जो या प्रश्नाचा जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये जाऊन चेक करायचं झिरो कुठे आला. त्याच्यासाठी एक फाइंड म्हणून बटन असते, ती फाइंड म्हणून दाबायची, त्याला झिरो कुठे शोध म्हणायचं, दाखवतो. आणि मग ती रो पाहिजे कोणत्या नंबरची आहे त्या नंबरचा फॉर्म काढायचा आणि पाहायचं की या रिस्पॉन्डंटच्या या प्रश्नाला झिरो का आलं. एक तर चुकीने एंटर झालेला आहे, नाही तर मग तिथे झिरो म्हणून काय ऑप्शन असेल ते तिथे रेक्टिफाय करायचं. जर का झिरो म्हणून ऑप्शन असेल आणि चुकीने एंटर झालं नसेल तर मग आपल्याला त्याला व्हेरिएबल व्ह्यू मध्ये त्या प्रश्नाच्या क्रमांकामध्ये जाऊन त्याच्या व्हॅल्यूज मध्ये जाऊन आपल्याला त्याला सांगावं लागेल झिरो म्हणजे काय. पण जर का झिरो म्हणून ऑप्शनच नसेल तर मग त्या प्रश्नाला नेमकं कोणत्या संकेताचं उत्तर आलं होतं तो संकेत तिथे एंटर करावा लागेल, रेक्टिफाय करावा लागेल. हा झाला अशा संख्यानं. हे झिरोच्या ऐवजी 7 येऊ शकतं, 10 येऊ शकतं, कधी 15 येतं. कधी कधी आपण नेक्स्ट करायला जातो आणि नेक्स्ट दाबतच नाही आणि दुसरा डेटा एंटर होऊन जातो. तर अशा वेळेस कधी कधी 10, 15, 20, 25 अशी आन्सर येतात. तर हे नथिंग बट डेटा एंट्रीचं एरर आहे, त्याला तिथे जाऊन आपल्याला रेक्टिफाय करावं लागेल आणि नेमक्या त्या प्रश्नाला कोणतं उत्तर होतं ते उत्तर तिथे त्याचा संकेत आपल्याला मांडावा लागेल. देन त्याच्यानंतर आहे सिस्टीम मिसिंग. सिस्टीम मिसिंगचा सिंपल अर्थ आहे की त्या तेवढ्या सेलमध्ये, जसं आता याच्यामध्ये सिस्टीम मिसिंग 1 दाखवतोय, तर पहिल्या सेलमध्ये डेटा एंटर झालेला नाही. पहिल्या सेलमध्ये म्हणण्यापेक्षा एका सेलमध्ये डेटा एंटर झालेला नाही. मग अशी सेल कोणती आहे जिथे डेटा एंटर झालेला नाहीये ते आपल्याला ओळखावं लागेल. मग पुन्हा त्या प्रश्नाच्या कॉलम मध्ये जायचं आणि शोधायचं त्या कॉलम मध्ये की कुठे अशी जागा आहे जिथे काहीच डेटा एंटर नाही झाला. मग ती सेल आयडेंटिफाय करायची, त्याची रो पाहिजे कोणत्या नंबरची आहे त्या नंबरचा फॉर्म काढायचा आणि मग तिथे जो रिस्पॉन्स आलेला असेल तो टाकायचा. कधी कधी हे सिस्टीम मिसिंग जे आहेत हे डेलिबरेटली केले जातात. याचं कारण आहे, जेव्हा एखादा प्रश्न एखाद्याला लागू नसतो, जसं आम्ही पहिला प्रश्न विचारला की तुमचं लग्न झालेलं आहे का, काही उत्तरदात्यांनी नाही उत्तर दिलं. त्याच्यानंतरचा प्रश्न होता की जर का लग्न झाले असल्यास तुम्हाला किती मुलं आहेत. अशा परिस्थितीमध्ये हा कंडिशनल क्वेश्चन्स आहेत, तर याच्यामध्ये डेलिबरेटली सिस्टीम मिसिंग व्हॅल्यू ठेवले जातात. जे उत्तरदाते आहेत ज्यांचं लग्न नाही झालेलं आहे किंवा अविवाहित आहेत त्यांच्या समोर जाणून बुजून सिस्टीम मिसिंग ठेवले जातात. याचं कारण असं, कारण की जो प्रश्न एखाद्या पर्टिक्युलर उत्तरदात्याला लागूच नाहीये त्याच्याबद्दल त्या डेटाचा अनालिसिस केला जात नाही. तर मग तिथे शून्य न लिहिता तिथे काहीच व्हॅल्यू नाही टाकत आणि मग तशा वेळेस त्या टेबलमध्ये जे व्हॅलिड पर्सेंटेज आहे, समोरचा जो माझी इमेज आहे त्याच्यामध्ये बघा फ्रिक्वेन्सी आहे, पर्सेंट आणि तिसरं व्हॅलिड पर्सेंट आहे. तर हे व्हॅलिड पर्सेंटेज जे असतं हे आपल्याला सिस्टीम मिसिंग म्हणजे ज्या व्हॅल्यूज आपण टाकलेल्या नाही ज्या उत्तरदात्याच्या त्यांना मायनस करून उरलेल्या उत्तरदात्यांची टोटल काढून त्यांचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करत असतात.
हे सिस्टीम मिसिंग कधी कधी डिलिबरेटली करावं लागतं, जेव्हा कंडिशनल क्वेश्चन्स आहेत तेव्हा. ठीक आहे. सो हे जे सगळे एरर्स आहेत, हे सगळे एरर्स कॅल्क्युलेट केले जातात, ते करेक्ट केले जातात आणि ते एरर्स काढल्यानंतर पूर्ण सुपरफायनिंग होतं आपल्या डेटा एंट्रीचं. हे झाल्यानंतर याला कॉन्स्टंटली एक दोनदा चेक करायचं, पुन्हा अनालिसिस मध्ये अनालाइज मध्ये जायचं, पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये जायचं, पुन्हा फ्रिक्वेन्सीज मध्ये जायचं, पुन्हा तुमचे सगळे सिंपल टेबल बनवून समोर येतील, पुन्हा सगळे सिंपल टेबल चेक करून पाहिजे की कुठे असं झालेलं आहे का बा, की सिस्टीम मिसिंग झालेले आहेत किंवा एखादी भलताच आकडा दिसतोय जे आपण टाकलाच नव्हता, मग त्याला पुन्हा रिफाईन करत जायचं. हे सगळं झाल्यानंतर पुन्हा लास्ट स्टेप इज अगेन, आता आपण टॅब्युलेशन साठी प्रिपेअर झालेलो आहोत. अशा वेळेस पुन्हा आपण अनालिसिस मध्ये जाणार, अनालाइज मध्ये, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये जाणार, फ्रिक्वेन्सीज मध्ये जाणार, सगळे प्रश्न आपण डाव्या साईडला उजव्या साईडला घेणार, ओके म्हणणार आणि आपले सगळे पुन्हा फायनल सिंपल टेबल्स तयार आहेत. आता हे करताना याच्यामध्ये सिंपल टेबलच्या संदर्भात जेव्हा आपल्याला सेंट्रल टेंडन्सीज कॅल्क्युलेट करायचे किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स कॅल्क्युलेट करायचे, ज्याच्यामध्ये साधारणतः मीन, मोड, मीडियन, डेव्हिएशन, व्हेरियन्स ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कॅल्क्युलेट करायच्या, तशा वेळेस जेव्हा आपण हा डेटा एंटर करतो, ज्या प्रश्न आपल्याला अनालाइज करायचे आहेत ते एंटर केल्यानंतर समोर जो चार्ट ओपन होतो त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स म्हणून आपल्याला एक बटन मिळेल, समोर दिसतंय बघा, त्याच्यामध्ये कर्सर आलेला आहे आणि तिथे स्टॅटिस्टिक्स लिहिलं आहे. ही बटन दाबली की एक छोटीशी विंडो ओपन होईल आहे, जी 24 नंबरवर जी इमेज दिसते तुम्हाला, त्याच्यामध्ये तो तुम्हाला विचारायला काय काय कॅल्क्युलेट करायचं. त्याच्यात पर्सेंटेज व्हॅल्यूज, सेंट्रल टेंडन्सी, डिस्पर्शन, डिस्ट्रीब्युशन, हे सगळ्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. अशा वेळेस सपोज आपण जनरली याचे कॉम्बिनेशन्स असतात, जसं मीन कॅल्क्युलेट करताना स्टँडर्ड डिव्हिएशन कॅल्क्युलेट केलं जातं, असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असतात. तर सपोज आपण मीन आणि स्टँडर्ड डिव्हिएशनला सिलेक्ट केलं, त्याला कंटिन्यू दाबा. कंटिन्यू दाबल्यानंतर आता आपल्याला सपोज चार्ट्स हवे आहेत एसपीएसएस मधूनच, तर चार्ट्सवर क्लिक कराल तर एक छोटी विंडो ओपन होईल, त्याच्यामध्ये तो विचारायला तुम्हाला चार्ट कोणता हवा, बार चार्ट हवा, पाय चार्ट हवा किंवा हिस्टोग्राम हवा. तो फ्रिक्वेन्सीच्या आधारावर हवा की पर्सेंटेजच्या आधारावर हवा. जनरली आपण जे ग्राफिकल प्रेझेंटेशन करतो ते पर्सेंटेजेसच्या आधारावर करत असतो, तर मग तिथे पर्सेंटेजवर आपण क्लिक करूया. त्याला कमांड देऊ आपल्याला कोणती ग्राफ हवी. ते केल्यानंतर एक असं समोर बनून येईल आपला एक टेबल. आता हा जेंडरचा टेबल बनून समोर आहे आणि त्याची ग्राफ सुद्धा बनून तयार झाली. हे एसपीएसएस मध्ये ऍक्च्युअली होईल. सेम सेंट्रल टेंडन्सीज मध्ये सेम स्टेप्स फॉलो होतील. त्याच्यामध्ये जायचं, क्वेश्चन सिलेक्ट करायचा, मीन, मोड, मीडियन सिलेक्ट करायचं, त्याला कंटिन्यू करायचं, ओके करायचं. इथे बघा त्याचा रिझल्ट जो दिसतो आहे पांढऱ्या रंगात, इथे कर्सर आहे, त्याच्यात त्यांनी सगळं कॅल्क्युलेट करून देऊन दिलं. मीन किती आलं, मीडियन किती आलं, मोड किती आलं, स्टँडर्ड डिव्हिएशन किती आलं, मिनिमम व्हॅल्यूज किती होत्या, मॅक्सिमम व्हॅल्यूज किती होत्या, हे सगळं त्यांनी कॅल्क्युलेट करून आपल्याला देऊन दिलं. जे आपण कमांड्स दिलं ते तो कॅल्क्युलेट करून दिलं. याच्यामध्ये एक लिमिटेशन्स पण आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा थोडी नंतर करूया, थोडं समोर गेल्यानंतर. कोरिलेशन कॅल्क्युलेट करायचं आहे, सेम अनालाइज मध्ये जायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला अनालाइज दाबल्यानंतर खालती 1 2 3 4 5 6 7व्या नंबरचा ऑप्शन मिळाला कोरिलेट. त्या कोरिलेटवर क्लिक केल्यानंतर त्याच्यावर बायव्हेरिएट एक ऑप्शन मिळाला, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला वन टेल टेस्ट लावायचे, टू टेल टेस्ट लावायचे, पियर्सन हवं, कुंडल्स हवं की स्पेअरमन हवं, सारे गोष्टी तिथे विचारल्या आहेत, त्या सिलेक्ट करायच्या आणि त्याला कंटिन्यू करायचं. हे कंटिन्यू केल्यानंतर ओके केल्यानंतर तुम्हाला तुमचं कोरिलेशन कॅल्क्युलेट करून मिळून जाईल. त्याच्यामध्ये बघा त्यांनी आपण जे 2 दिले होते, एज आणि हाऊसहोल्ड इन्कम, त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं आपल्याला कोरिलेशनचं अनालिसिस समोर कॅल्क्युलेट करून देऊन दिलं. ठीक, कोणत्या 2 व्हेरिएबल मध्ये कोरिलेशन कसं आहे हे त्यांनी आपल्याला समोर मांडलं. आणि मी जे तुम्हाला बोललो होतो की लेवल ऑफ सिग्निफिकन्स जे अॅक्युरेट देतं एसपीएसएस, खालची लाईन वाचा, कोरिलेशन इज अ सिग्निफिकंट ॲट 0.01 लेवल टू टेल कॅल्क्युलेशन. सो अशा ह्या कमेंट सुद्धा देत राहतो की कोणत्या लेवलवर सिग्निफिकंट आहे.
अनालिसिस ऑफ क्रॉस टेबल्स आणि काय स्क्वेअर साधारणतः हे आपल्याला मिनिमम हायपोथेसिस टेस्टिंगसाठी हे सहसा आपल्याला लागतं. याच्यासाठी आपण क्रॉस टेबल बनवत असतो. एक बायव्हेरिएट हायपोथेसिस असेल तर क्रॉस टेबल बनवला जातो आणि त्याच्यामध्ये काय स्क्वेअर कॅल्क्युलेट केला जातो. तर आता याला कसं करायचं, तर सेम स्टेप आहे. अनालाइज मध्ये जायचं, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये जायचं, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीज न क्लिक करता चौथा ऑप्शन मिळेल क्रॉस टॅप्स. त्या क्रॉस टॅप्स मध्ये त्याला क्लिक करायचं. तर 2 नंबरची स्टेपची जी इमेज आहे त्याच्यामध्ये बघा, तिथे आपल्याला एक अशी विंडो ओपन होईल. आता ही विंडो ओपन केल्यानंतर याच्यामध्ये सिंपल फंड आहे. जनरली क्रॉस टेबल आपण जेव्हा बनवतो तेव्हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल जनरली रोज मध्ये असतो आणि डिपेंडेंट व्हेरिएबल जो आहे तो कॉलम मध्ये असतो. तर अशा ठिकाणी आपल्याला त्याला रो मध्ये इंडिपेंडेंट व्हेरिएबल टाकायचं आहे आणि डिपेंडेंट व्हेरिएबल आपल्याला कॉलम मध्ये टाकायचं आहे. हे करताना हे 2 एंटर झाले की मग आपल्याला स्टॅटिस्टिक्स वर क्लिक करायचं आहे. स्टॅटिस्टिक्स मध्ये तो आपल्याला विचारायला कोरिलेशन कॅल्क्युलेट करायचं आहे की काय स्क्वेअर करायचं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज अजून हव्या आहेत. तर मी तिथे काय स्क्वेअर आणि कंटिन्युएन्सी ऑफ कोएफिशियंट या 2 गोष्टी क्लिक केल्या आणि त्याला कंटिन्यू केलं. त्याच्यानंतर आपल्याला सेल्स वर क्लिक करायचं आहे. सेल्स वर क्लिक केल्यानंतर एक अशी विंडो ओपन होईल 4 नंबरची. त्याच्यामध्ये आपल्याला त्याला सांगावं लागेल, कारण की जनरली आपण जिथे इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतो तिथे सहसा 100% कॅल्क्युलेट करतो जर का कंपॅरेटिव्ह हायपोथेसिस असेल तर. तर मग रोवर त्याला आपल्याला 100% हवे, तर पर्सेंटेज कॅल्क्युलेशन रोच्या बेसिसवर होईल, ही कमांड द्यावी लागेल. देन 5व्या स्टेपला त्याला कंटिन्यू करा आणि देन 6व्या स्टेपला त्याला ओके वर क्लिक करा. ते एक असा क्रॉस टेबल बनवून तुमच्या समोर येईल. हा क्रॉस टेबल होता एज इन completed years आणि लेवल ऑफ अवेअरनेस ऑफ द रिस्पॉन्डंट्स अबाउट बेसिस ऑन दी टोटल स्कोर. तर एक असा टेबल बनवून समोर येईल. तर याच्यामध्ये पहा, आपण त्याला रो मध्ये 100% म्हटले तर प्रत्येक रो मधला डेटा 100% मध्ये कन्वर्ट केला. काय स्क्वेअर कॅल्क्युलेट करून दिलेला आहे. याच्यामध्ये तो अजून एक खालती ओळ देतो, त्याच्याबद्दल आपण चर्चा नंतर करूया. पहिले हा टेबल समजून घेऊ. आता क्रॉस टेबल आपल्याला बनवून समोर आला आणि काय स्क्वेअर मिळाला. जे मी म्हटलं होतं तुम्हाला की लेवल ऑफ सिग्निफिकन्स जेव्हा आपण हाताने कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपल्याला 0.005, 0.05, 0.10, 0.15 अशा 5-5च्या इंटरव्हलने आपल्याला त्या पुस्तकाच्या स्टॅटिस्टिक्सच्या पुस्तकाच्या शेवटी क्रिटिकल व्हॅल्यूच्या टेबलमध्ये मिळतात. बट यांनी बघा लेवल ऑफ सिग्निफिकन्स शेवटच्या याच्यात ॲझम्पशन सिग्निफिकन्स मध्ये क्लिअर कट सांगितलं आहे की काय स्क्वेअर व्हॅल्यू जी आहे ही 0.215 वर सिग्निफिकंट आहे. म्हणजे हा एवढं मायन्यूट कॅल्क्युलेशन करून तुम्हाला समोर मांडतो ही याची एफिकसी आहे. हे काय स्क्वेअरचे आपल्याला पूर्ण व्हॅल्यूज मिळाले. आता याच्यामध्ये खालती एक लाईन अजून लिहून येईल आहे. जसं या टेबलमध्ये जर का म्हणायचं झालं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 सेल्स अशा आहेत ज्याच्यात व्हॅल्यू 5 पेक्षा कमी आहे. काय स्क्वेअर जनरली मिनिमम 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सेल व्हॅल्यू असेल तेव्हा त्याला व्हॅलिड मानलं जातं. तर एक ओळ तो खालती लिहून दिलं तुम्हाला या काय स्क्वेअर टेबलच्या की एवढ्या सेल्समध्ये मिनिमम व्हॅल्यू 5 पेक्षा कमी होती. सो एवढं मायन्यूट कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्हाला एसपीएसएस करून समोर ठेवतात. आता याच्यामध्ये समजण्यालायक अजून एक गोष्ट जी मी म्हटलं की याच्यात एक प्रॉमिनंट असं एक लिमिटेशन आहे जिथे प्रॉब्लेम क्रिएट होतो. आणि जे मी सुरुवातीलाही सांगितलं होतं की कोणतंही कम्प्युटर सॉफ्टवेअर हे सांगकाम्य आहे, गजासारखं काम करतं. जेवढं सांगितलं तेवढं करतं, त्याच्यावरती काही आपलं डोकं लावत नाही. एसपीएसएस ला फक्त सिंपल सिरीज कळते. सहसा स्टॅटिस्टिक्स मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळं ते शिकलेले आहोत. स्टॅटिस्टिकल अनालिसिस मध्ये जेव्हा आपण स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन्स करतो तर डेटा जनरली 3 वेगवेगळ्या सिरीज मध्ये फॉर्म मध्ये असतो. एक सिंपल सिरीज असते, एक डिस्क्रीट सिरीज असते आणि एक कंटिन्युअस सिरीज असते. एक कॉम्प्लेक्स सिरीज असते, तो कंटिन्युअस सिरीजचा पार्ट आहे. एसपीएसएस फक्त आणि फक्त सिंपल सिरीजला समजतो. त्याला बाकी डेटा कंटिन्युअस सिरीज मध्ये आहे किंवा डिस्क्रीट सिरीज मध्ये याच्याशी काहीही त्याला संदर्भ लागत नाही. मग अशा वेळेस काय होतं की सपोज आपण एज कलेक्ट केलं आणि एज मध्ये पहिलेच कॅटेगरी बनवल्या. समजून घ्या आपण 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40. 10 ते 20 ला आपण 1 नंबर दिला.
20 ते 30 ला आपण 2 नंबर दिला, 30 ते 40 ला 3 नंबर दिला, डेटा कलेक्ट केला. आता एसपीएसएस मध्ये एंटर करताना आपण 1 2 3च एंटर केलेलं आहे. तर त्याच्या माहितीनुसार वय हे 1 2 3च आहे. तर याचं जेव्हा मीन कॅल्क्युलेट कराल तर सपोज 3 स्कोर आहे तर तुमचं मीन 3च्या आतमध्ये येईल. मग त्याचा अर्थ असा होईल की तुमचं उत्तरदात्यांचं सरासरी वय हे 3 वर्षाच्या आत आहे. पूर्ण फाइंडिंगच चेंज झाले. मग अशा परिस्थितीत काय करायचं? तर अशा परिस्थितीमध्ये जनरली जे आम्ही सजेस्ट करतो दॅट इज की प्रश्न विचारतानाच असे प्रश्न जिथे संख्यांमध्ये उत्तर येणार आहेत, जसं उत्पन्न झालं किंवा एज झालं, एक्सपिरियन्स झाला किंवा तत्सम कोणतेही असे जिथे संख्यांमध्ये उत्तर येणार आहे आणि त्याचं स्टॅटिस्टिकल अनालिसिस करायचं असेल तरच त्याला ओपन एंड क्वेश्चन्स मध्ये ठेवा आणि त्याला ओपन एंड मध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यूज येऊ द्या. या ऍक्च्युअल व्हॅल्यूज एसपीएसएस मध्ये एंटर केल्या जातात. एसपीएसएस मध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यूज एंटर केल्यानंतर त्याचं स्टॅटिस्टिकल अनालिसिस केलं जातं आणि त्याचं स्टॅटिस्टिकल अनालिसिस झाल्यानंतर मग त्याचे कॅटेगरायझेशन केलं जातं आणि ह्या कॅटेगरायझेशनला ट्रान्सफॉर्मिंग डेटा म्हणतात. आणि त्याच्यासाठी हे ट्रान्सफॉर्मिंग डेटा हे ऑप्शन दिलं गेलेलं आहे. सो एक गोष्ट क्लिअर आहे, सिंपल सिरीज नाही समजा जिथे न्यूमेरिकल मध्ये रिस्पॉन्सेस येणार आहे त्याचा स्टॅटिस्टिकल अनालिसिस करायचं आहे. मग अशा वेळेस आपल्याला जे आहे हे ऍक्च्युअल व्हॅल्यूज एंटर करावं लागतील. जेवढं आलं ते ओपन एंड ठेवून ते एंटर करायचं आणि मग ट्रान्सफॉर्मिंगला आपण समोर जायचं. तर सेम गोष्टी समोर मांडलेल्या. वाय ट्रान्सफॉर्मिंग इज रिक्वायर्ड, एसपीएसएस अंडरस्टँड मोर ॲक्युरेटली in simple series. To get the more accurate result, first we have to enter the actual data without any categorization. त्याचे categories केल्या जात नाही. After calculating statistical tests like central tendencies or a correlation, data can be transformed into the various categories. आता याला वेगवेगळ्या categories मध्ये आपला statistical calculation झाल्यानंतर याला convert करायचं. Now, how to transform data? Identify the variable where we uncategorized डेटा हॅज बीन एंटर्ड. आता असा प्रश्न शोधावा लागेल जिथे आपण डेटा कॅटेगरायझेशन केलेलं नाहीये, ऍक्च्युअल व्हॅल्यूज एंटर केलेलं. जसं पहा समोर पहा प्रश्न 3 दिसतोय, तिथे 18 16 15 13 11 16 18 अशा हा डेटा एंटर झालेला. ते वय होतं, ठीक आहे. आणि तिथे बाजूला जो VR1 आहे त्याच्यामध्ये याला ट्रान्सफॉर्म करण्यात आला. आता ते कसं करायचं? तो वरती एक ट्रान्सफॉर्म म्हणून ऑप्शन मिळाला, त्याच्यामध्ये जायचं. तिथे आपल्याला 2 ऑप्शन्स दिसतील, रिकॉर्ड इनटू द सेम व्हेरिएबल आणि रिकॉर्ड इनटू द डिफरंट व्हेरिएबल. जनरली मी सेम व्हेरिएबल मध्ये याच्यासाठी नाही करत, कारण की तो जो डेटा आहे तो महत्वाचा असतो आणि एकदा तो जर का कॅटेगराइज झाला की मग तो तिथे सापडणार नाही, तो कॅटेगराइज झालेला दाखवेल. मग तशा वेळेस काय करायचं, तर रिकॉर्ड इनटू द डिफरंट व्हेरिएबल हे ऑप्शन वापरा, जास्त बेटर आहे, ठीक आहे. तर रिकॉर्ड इनटू द डिफरंट व्हेरिएबल वर क्लिक करायचं. एक अशी विंडो ओपन होईल. अशी विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला ज्या प्रश्नाला रिकॅटेगराइज करायचं आहे त्या प्रश्नाला सिलेक्ट करायचं आणि त्याला मध्ये ओढायचं. ते झाल्यानंतर खालती एक बटन आहे ओल्ड अँड न्यू व्हॅल्यूज, त्याच्यावर क्लिक करायचं. जस्ट सेकंड, बायबल जा तुम्ही, झालं एक थोड्या वेळाने भेटा मला. ओल्ड अँड न्यू व्हॅल्यूज वर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक अशी विंडो ओपन होईल. आता याला आपल्याला रेंज द्यायची आहे. जसं मी इथे दिलं 18 ते 21 ला कन्वर्ट करा 1 मध्ये. तर आता हा काय करेल, ही कमांड दिल्यानंतर त्या कॉलम मध्ये जेवढी 18 ते 21 व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्यांना 1 बनवून टाकेल. तर मी इथे त्याला कमांड देत जाईल 18 ते 21 1 ऍड, हे प्रत्येक वेळेस दाबायचं ही पूर्ण प्रोसेस. मग दुसरी आपण दिली 22 ते समजून घ्या 30, त्याला व्हॅल्यू दिली 2, त्याला ऍड करत जायचं. तसं ऍड करत करत जायचं जेवढे आपल्याला कॅटेगरीज बनवायच्या त्याला, आणि त्याला कंटिन्यू वर क्लिक करायचं. हे झाल्यानंतर एका साईडला जेवढे आपण एंटर केलेलं आहे, जेवढ्या कॅटेगरीज डेव्हलप केलेल्या आहेत त्या सगळ्या कॅटेगरीज आपल्याला तिथे दिसतील. हे झाल्यानंतर कंटिन्यू करा. आता तुम्ही बघा इथे VR1 मध्ये तो डेटा सगळा ट्रान्सफॉर्म झालेला आहे. 18 म्हणजे 1 मध्ये आलं, 35 म्हणजे 2 मध्ये आलं. तो त्यांनी चेंज केला तो डेटा पूर्ण. आता हे झालं, जे काही चेंजेस झाले हे झाले डेटा व्ह्यू मध्ये. आता व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जाऊन त्याला सांगावं लागेल 1 म्हणजे काय, 2 म्हणजे काय, 3 म्हणजे काय. तर मग पुन्हा तिथे जायचं, तिथे तो प्रश्न एंटर करायचा.
त्या प्रश्नाचे व्हॅल्यूज ओपन करायच्या, तो एक टेबल ओपन होईल, विंडो ओपन होईल, सॉरी, छोटी. तिथे त्याला सांगायचं, जसं मी सांगितलं, 1 म्हणजे बाल्यावस्था 18 वर्षात, 2 म्हणजे युवावस्था 11 ते 35 वर्ष, 3 म्हणजे प्रौढावस्था 36 ते 59 वर्ष, 4 म्हणजे वृद्धावस्था 60 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त. हे त्याला एंटर केलं आता व्हेरिएबल व्ह्यू. आता दोन्हीकडे चेंजेस झालेले आहेत. डेटा व्ह्यू मध्ये झाला, व्हेरिएबल व्ह्यू मध्ये झाला. आता फुल कमांड देऊन झालेला आहे. हे झाल्यानंतर आपले टेबल ट्रान्सफॉर्म करायचे आणि आपले टेबल ट्रान्सफॉर्म झाल्यानंतर आपलं ओव्हरऑल जे कॅल्क्युलेशन आहे ते इथे संपतं. याच्यावरती जर का काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मला जेवढं मांडायचं होतं तेवढं मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलाय. अगेन मी म्हणलं की एक SPSS सारखं सॉफ्टवेअर एका तासात समोर मांडणं आणि ते फक्त थिअरीच्या माध्यमाने किंवा लेक्चरच्या माध्यमाने थोडंसं कठीण आहे. त्याच्यासाठी बसून प्रॅक्टिस करावी लागेल, त्याला समजावं लागेल काय काय करायचं. 1-2 प्रोजेक्ट्स करून पहा. जर का वाटलं आपल्याला डेमो बेसिसवर करायचं तर 4-5 प्रश्न तयार करून त्याच्यामध्ये आयडेंटिकल डेटा टाकून त्याला आपण वापरून पाहू शकतो की हे फंक्शन्स असेच होतात का. तर या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यावरती काही प्रश्न असेल तर आपण पुढे घेऊ शकतो. कोणाला काही विचारायचं असेल तर अनम्यूट करून आपला प्रश्न विचारू शकतो. मला वाटतं कोणाचे काही प्रश्न, कारण विषय एकदम टेक्निकली विषय भरपूर थोडासा आहे. टेक्निकल आहे आणि जोपर्यंत ते जोपर्यंत practice- वापरून नाही पाहणार तोपर्यंत त्यातला कळणार नाही काय होतं एक्झॅक्टली. हा बरोबर आहे. तर आजच्या या सर्वांना म्हणजे जास्त नको पण थोडं का ना होईना एक डेमो की अशा प्रकारे SPSS कार्य चालू इतक्या साध्या आणि प्रॅक्टिकल बेस आपण जी माहिती दिली आमच्या सर्व रिसर्च स्कॉलरना, फार उपयुक्त अशी माहिती डॉक्टर अमोद गुर्जर सरांनी दिली. त्याबद्दल मी प्लेस फॉर हायर लर्निंग अँड रिसर्च सेंटर, आठवले कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या वतीने आपले सर आपले खूप आभार व्यक्त करतो. व अशाच प्रकारे आम्हाला जेव्हा केव्हा वेळ पडेल आपण सहकार्य करावे ही अपेक्षा ठेवू. आजचा हा कार्यक्रम इथे संपला असे घोषित करतो. पुन्हा एकदा अमोद सर आपले खूप खूप आभार सर की आपण आपला वेळात आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांकरता एकदा साध्या सोप्या आणि प्रॅक्टिकल बेस विषय जरी जटिल असला पण आपण सोप्या याच्यामध्ये भाषेमध्ये आणि प्रॅक्टिकली एकदम समजेल असं माहिती दिली. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. मी लिहू होऊ शकतो काय करायचं तुम्ही होस्ट? हो सर, तुम्ही लिहून होऊन जा ऑटोमॅटिक. नाही मी आता लिव्ह झालं तर एक्झिट होईल सर. एंड म्हणतोय मीटिंग. हो सर्व एक्झिट होईल. जसे आता सेमिस्टर संपलं तर शेवटचं सेशन होतं. ओके थँक्यू. सर मला याचं रेकॉर्डिंग फक्त पाठवाल ना प्लीज? हो थोडं 1-2 दिवस थोडं मागे पुढे होऊ शकते पण पाठवू. बिलकुल चालेल डेफिनेटली. थँक्यू सर. ओके.